मुंबईतील पेटंट कार्यालय आता दिल्लीला हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या हालचालीवर आदित्य ठाकरेंचा आक्षेप आहे। मुख्यालय स्थलांतराची गरज काय? आदित्य ठाकरेंनी आता हा सवाल उपस्थित केला। भाजपाचे कृत्य मुंबईचा अपमान करणारे असल्याची टीका सुद्धा यावेळी करण्यात आली। आदित्य ठाकरेंच्या आक्षेपाचं मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मात्र खंडन करण्यात आलं। पेटंट कार्यालयाचा केवळ आणि प्रशासकीय विभाग दिल्लीला हलवणार आहे असं गोयल यांनी म्हटलंय। पेटंटची इतर कार्यवाही मुंबईतून होणार असं स्पष्टीकरण सुद्धा यावेळी गोयल यांनी दिलं। हिरे व्यापार, एअर इंडिया मुख्यालय, राज्यातले उद्योग यानंतर आता पेटंट मुख्यालयाच्या स्थलांतरावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, खरं तर याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पावरती वारंवार आवाज उठवलाय। यामध्ये अनेक मुद्दे आहेत, मात्र आज पुन्हा एकदा आता वाणिज्य मंत्रालयाच्या हालचालीवर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला। मात्र त्यावरती पियुष गोयल यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। नेमकं हे प्रकरण काय? करण, आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर ठाकरे गटाकडून आरोप होतोय की मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रकार जो आहे तो कुठेतरी केला जातोय। त्यातच आता पेटंटचं कार्यालय जे मुंबईत आहे ते दिल्लीमध्ये हलवण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सरकारी पातळीवर सुरू असल्याची खरं तर माहिती मिळत होती। आणि यावरूनच आदित्य ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते आहेत आदित्य ठाकरे, त्यांनी एक ट्विट केलं आणि हे मुंबईचं महत्त्व जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आपण पाहिलं असेल तर बीकेसी येथील हिरे व्यापार असेल तो गुजरातला हलवण्याचा मागील काळामध्ये घाट घातला गेला होता आणि त्यावरून एक टीका जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती। त्यानंतर एअर इंडियाचं कार्यालय असेल ते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे कुठेतरी मुंबईचं महत्त्व दिल्लीश्वर कमी करतायत का असा आरोप होत असताना आता पेटंट कार्यालय गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 50 वर्षांहून अधिक वर्ष हे कार्यालय जे आहे ते मुंबईत आहे। इथूनच सर्व कारभार जो आहे तो चालवला जातो। मात्र ते आता दिल्लीमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झालेला। मात्र यावर पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं। एक्स वर त्यांनी पोस्ट केलं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे कुठेही स्थलांतरित केलं जाणार नाही, फक्त ते त्याचं जे कामकाज आहे ते दिल्लीतून होणार आहे। त्यामुळे अर्थातच यावरून आता विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण पाहिलं असेल कारण तर मागील काही दिवसांपासून म्हणजे महाराष्ट्रातील उद्योग जे आहेत ते इतर राज्यात पळवले जात आहेत। महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत अशी ओरड जी आहे ती सातत्याने महाविकास आघाडी करून आणि ठाकरे गटाकडून केली जाते। त्यातच आता पेटंटचं कार्यालय जे आहे ते दिल्लीला हलवण्याच्या हालचाली झाल्यामुळे अर्थातच ठाकरे गट आहे आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।